गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड पुरीचा बेत हमखास आपल्या ताटामध्ये केला जातो. पुरी बनवताना अनेकदा ती तेलकट होते किंवा तेलात टाकली की ती फुगतच नाही, चपटी होते. आज आपण खास 2 स्टेप वापरून ही पुरी बनवणार आहे. तेलकट होणार नाही आणि टम अशी फुगणार सुद्धा आहे. चला, कोणताच वेळ न घालवता पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जे आपलं नेहमीचं गव्हाचं पीठ असतं तेच आहे. फक्त आपली पुरी अशी टम फुगली पाहिजे आणि अशी कडक न होता ती अशी मऊ झाली पाहिजे. त्यासाठी एखाद वाटी त्यामध्ये तुम्हाला मैदा घालायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता एक छोटी वाटी साधारणतः 100-150 ग्रॅम एवढा मी मैदा घेतलेला आहे. ही झाली पहिली स्टेप. तुम्हाला इथे मैदा घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालायचं. पुरीमध्ये जरासं शक्यतो मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे पुरी चवीला चांगली लागते. आता इथे पाणी घालून आपल्याला पीठ मळायचं. अनेक जणी पीठ मळताना हीच चुकी करतात. पुरीचं पीठ मळताना पीठ चांगलं घट्टसर असं मळायचं असतं. पण आपण काय करतो, नेहमीची चपाती मळतो ना तसंच पीठ आपण असं सैलसर स्मूथ मळत असतो. तर तसं करायचं नाही. ही दुसरी स्टेप आहे. पुरीचं पीठ मळताना ते नेहमी असं घट्ट मळायचं असतं आणि साधारणतः 20-25 मिनटं हे आपल्याला झाकून भिजायला ठेवायचं असतं. पीठ घट्ट मळलं आणि तुम्ही 20-25 मिनटं ठेवलं की ते थोडंसं हलकंसं सैलसर होतं आणि मग पुरी तुमची चांगली मऊ आणि टम फुगली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरी मग तेलकट अजिबात होत नाही. पीठ मळून मी साधारणतः 25-30 मिनटं मी इथे ठेवलं होतं. म्हणजे 5 मिनटं मी इथे सांगितल्याप्रमाणे जास्त वेळ ठेवला होता, तरी काही हरकत नाही. परत एकदा काय करायचं आहे, पीठ इथे चांगलं मळून घ्यायचं आहे. तेलाचा हात अजिबात लावायचा नाही. आपण चपातीचं पीठ मळताना त्यामध्ये तेल घालत असतो, पण पुरी करताना तेल अजिबात पिठामध्ये वापरायचं नाही. त्यानंतर पीठ परत एकदा आपण मळून घेतलं की इथे चपाती लाटून घ्यायची. आता इथे चपाती लाटताना नेहमीची चपाती लाटतोय तशी पातळ लाटायची नाही आहे, तर ती आपल्याला इथे थोडीशी जाड ठेवायची. म्हणजे लग्नाच्या पंक्ती जसे आचारी पुरी बनवतात अगदी त्याच पद्धतीने थोडीशी तिला जाड ठेवायची आणि मग पुरी एखादी वाटी घ्यायची आणि वाटीने पुऱ्या कट करायच्या. आता मी वाटीनेच नेहमी का करते, तर मग सगळ्या पुऱ्या एकसारख्या येतात, एकसारख्या जाडीला असतात, एकसारख्या साईजच्या असतात आणि वाकड्या तिकड्या अजिबात नसतात. त्यामुळे एक अशी मोठी चपाती मी लाटून घेते आणि मग वाटीने पुरी कट करते आणि पटकन उरकतं. वेळ आपला वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुऱ्या एकदम सुरेख एकसारख्या एकसंग दिसतात. पुऱ्या आपण करून घेतल्या की तळायला घ्यायच्या. तळताना काय होतं, आपलं तेल जर पुरेसं तापलेलं नसेल आणि आपण तेलामध्ये पुरी सोडली तर मग आपली पुरी फुगणार सुद्धा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग पुरी आपली तेलकट होते. तर इथे तसं करायचं नाही. पुरी तळताना गॅस मोठा ठेवायचा आहे. तेल चांगलं तापलेलं पाहिजे. मग पुरी सोडायची. पुरी तुमची टाकल्या लगेच फुगणार पण आणि तेलकटसुद्धा होणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी फुग्यासारखी टम पुरी आपली फुगते. हलकासा असा मस्त सोनेरी कलर येऊन द्यायचा. चांगली पुरी भाजून अशी तळून घ्यायची. हाच कलर पुरीला आला पाहिजे म्हणजे ती कच्ची वाटणार नाही, खाताना पिठळ वगैरे लागणार नाही. तर या पद्धतीने बाकीच्या तुम्हाला जशा पाहिजे तशा तुम्ही इथे ह्या पुऱ्या बनवून घेऊ शकता. बघू शकता तेलकट अजिबात झालेली नाही आहे, टम फुग्यासारख्या फुगल्या गेलेल्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गार झाल्या तरी त्या कडक होणार नाही, तर उलटं त्या मऊ होणार आहे. म्हणजे आपली पुरी मऊ पाहिजे ना, आपल्याला कडक अजिबात पाहिजे नाही आहे, वातड झालेली नाही पाहिजे. तर तुम्हाला या पद्धतीने ह्या 2-3 स्टेप तुम्हाला इथे वापरायच्या आणि पुरी करायची. कधीच पुरी तुमची तेलकट होणार नाही आहे, चपटी होणार नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कडक अजिबात होणार नाही. टम फुगणार आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी तुमची पुरी ही राहणार आहे. तर अशा पद्धतीने गुढीपाडवाविषयीच आज आपण पुरी कशी बनवायची ही रेसिपी आवडली, लाईक शेअर नक्की करा.